आज आपला झाला होता अजगरासोबत सामना आणि तो कसा झाला त्यासाठी व्लॉग आहे ना पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन व्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळीच आपल्याला सागरदादा घ्यायला आला होता आणि त्याच्यासोबत आपण निघालो होतो शिर्डीला. खरं तर शिर्डीला जायचं कारण म्हणजे आपल्याला जायचं होतं बँक मध्ये, पण सकाळी सकाळी वातावरण इतकं भारी होतं आणि असं वातावरण तुम्हाला फक्त आहे ना गावाकडे मिळू शकतं. सिटीमध्ये असं फ्रेश वातावरण कधीच मिळणार नाही. आता जाताना ना आपल्याला थोडे डॉक्युमेंटची झेरॉक्स काढायची होती, त्याच्यामुळे ना आपण थांबलो होतो झेरॉक्सच्या दुकानावर. सगळे झेरॉक्स काढून झाल्यानंतर पुढे आपल्याला जायचं होतं बँक मध्ये. आता बँक मध्ये तर आलो होतो आणि समोर उभं होतो, पण आपली बँक होती बंद. म्हणलो एवढ्या लांब आपण आलो, त्याचा तर काही फायदा पण झाला नाही. आता एवढं तर कळलं माझ्या मागं नाही तर सागरदादाच्या मागं पण पनोती लागलेली आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो होतो रात्याला. म्हणलो आहे ना पहिला नाश्ता करून घेऊ, त्याच्या तिथं मिसळ भारी भेटते, त्याच्यामुळे डायरेक्ट तिकडे आलो होतो. पहिले पेट पूजा फिरका आमदूच्या, त्याच्यात आपली मिसळ आणि पुरी भाजी आली होती. म्हणलो पहिलं त्याचं दहींड करून डायरेक्ट घरी निघू, कारण आता आहे ना लय कंटाळा आला होता. सकाळपासून आपण बाहेरच फिरत होतो. त्याच्यात घरी येऊन बसलोच होतो, तेवढ्यात आपल्या यशभाईचा फोन आला की गाडी बंद पडली होती. आता यशभाईचा फोन आला म्हणून आहे ना निघालो होतो घरून, आणि पहिले त्याच्या गाडीला पाय लावायचे ना गणेश नगरला निघालो होतो. आता म्हणलो सागरबाईच्या मागं नाही तर आपली यशभाईच्या मागं पण होती लागली होती. तेवढ्यात रुद्रबाईची पण एंट्री झाली होती. मग त्यांच्या संग बोलून डायरेक्ट आलो होतो घरी, आणि घरी आल्यानंतर घरच्यांनी आपल्या डायरेक्ट वावरात काढून दिलं होतं. मग काय पप्पा मी वावरात आलो होतो, थोडं कामाचं बघायला लागलो, कारण बऱ्याच दिवसाचं आहे ना आपलं काम पण काही झालं नव्हतं वावरात. आता तेवढ्यातच इकडे लक्ष गेलं होतं आणि आपल्याला अजगराने दर्शन दिलं होतं. आता पहिलं तर मला वाटलं साप आहे, पण ज्यावेळेस आपण गुगलला स्कॅन केलं त्यावेळेस आपल्याला कळलं की हा साप नाही अजगर आहे. आता तो पण बिचारा कुठेतरी चालला होता. म्हणलो आता बाबा जाय तुला कुठं जायचं, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करून टाका.